राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर झाला। यात शेती, आरोग्य, रोजगार, उद्योग, महिला, आदिवासी ते अगदी भारतरत्नाची मागणी अशा अनेक गोष्टींबद्दल उलगडा करण्यात आलाय। काय आहे या पक्षाच्या जाहीरनाम्यात सविस्तर पाहूया। राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यातील सगळ्यात चर्चेचा विषय ठरली आहे त्यांची मागणी। 3 मोठ्या मागण्या या जाहीरनाम्यात करण्यात आल्यात। एक, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा। गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा राज्याच्या राजकारणात कुठला तरी पक्ष उचलताना दिसतोच। यंदा राष्ट्रवादीने हा मुद्दा जो आहे तो मनावर घेतल्याचं दिसतंय। दुसरी मागणी आहे जातनिहाय जनगणना व्हावी। मराठा आरक्षणामुळे गेल्या वर्षभरात राज्याचं वातावरण ढवळून निघालंय। यावेळी जातनिहाय जनगणना हा विषय जो आहे तो मोठ्या व्याप्तीने चर्चेला गेला होता। जातनिहाय जनगणना व्हावी असं अनेक पक्षांनी मत मांडलं होतं। त्यानंतर आता सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाकडून सुद्धा ही मागणी थेट जाहीरनाम्यात करण्यात आली आहे। आणि तिसरी मागणी आहे महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न सन्मान द्यावा। या जाहीरनाम्यात असं लिहिलंय की देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या उभारणीत यशवंतराव चव्हाणांचा सिंहाचा वाटा आहे। बहुमोल योगदान आहे। संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून महाराष्ट्र राज्याला राष्ट्राच्या नकाशावर ऐतिहासिक स्थान देण्यात माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान आहे। त्यामुळेच त्यांना भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोलाची भूमिका बजावेल असं म्हटलेलं आहे। या व्यतिरिक्त या जाहीरनाम्यात ज्या मुद्द्याला पहिल्यांदा हात घातलाय तो आहे शेती। किमान आधार मूल्य म्हणजेच MSPची जपवणूक करणं, फळबाग शेती, फूल शेती, मत्स्य शेती, रेशीम उद्योग, कुक्कुट, शेळी मेंढी पालन अशा कृषीपूरक व्यवसायांना बळ देणं, ऊस उत्पादकांसाठी इथेनॉल निर्मिती तसंच निर्यात यासाठीचे सर्वंकष धोरण राबवणं अशा गोष्टींचा यात समावेश आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची उभारणी करणं आणि त्यांना चालना देण्यासाठी कर्ज तसंच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष काम करेल। मुद्रा योजनेत मिळणारं 10 लाखांचं कर्ज 20 लाखांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही या जाहीरनाम्यात म्हटलंय। शहरात काम करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल्स उभारणं, महिला उद्योजकांना सुरक्षित बाजारपेठा उपलब्ध करून देणं यावर पक्षाचा भर राहील। पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा, हज यात्रेकरूंसाठी सेवा आणि सुविधांचं पोषक धोरण, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब आणि गरजूंना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होतील यासाठी प्रयत्न करणं याचाही समावेश जाहीरनाम्यात करण्यात आलाय। अजून एक ठळक मुद्दा म्हणजेच महाराष्ट्राच्या धर्तीवर केंद्रीय स्तरावर OBC कल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष काम करणार असल्याचंही या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलंय। राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून एक संदेश प्रखरपणे दिला जातोय तो म्हणजेच घड्याळ तेच, वेळ नवी। त्यामुळे या जाहीरनाम्यानंतर आता पक्षाची वेळ कशी बदलते हे पाहणं गरजेचं राहील। पण या जाहीरनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।